नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत. ती अपडेट अशी आहे, नव्याने नोंदणी व नूतनीकरण अर्ज आता ऑनलाईन करणे बंद झालेलं आहे. तर आता तुम्हाला ऑफलाईन कशा पद्धतीने करायचं यामुळे आपण आता संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं मोबाईलचं किंवा आपल्या लॅपटॉपचं. त्यावरती तुम्हाला तिथं टाईप करायचं MahaBOCW.in. हे वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तर आता आपल्याला बघायचं आहे नवीन नोंदणी संदर्भात. इथं बघू शकता तुम्ही, इथं असं काही नवीन सूचना आलेली आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचे आहे. आता तुम्हाला जरा नवीन नोंदणी करायची असेल, नूतनीकरण करायचं जर असेल, नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला आता तुमच्या नजीकच्या सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला आता जायचं आहे. तर आता मग तुम्हाला ती सुविधा केंद्र कशा पद्धतीने बघायचं तर मी ते तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला इथं असं काही ऑप्शन दिसेल, कॉन्टॅक्ट अस. इथं आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तर 350 तालुका वर्कर फॅसिलिटेशन सेंटर, ॲड्रेस अँड इनचार्ज, कॉन्टॅक्ट डिटेल. आता इथं 350 तालुक्याचे सुविधा केंद्र इथं उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासाठी आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल इथं डाउनलोड होईल. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एक्सेल असणं महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून जर करत असाल तर तुमच्या याच्यामध्ये एक्सेल असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ते डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. या अशा पद्धतीनं तुम्ही डाउनलोड केलेली तुमची एक्सेल फाईल डाउनलोड होईल. तुम्ही इथं बघू शकता, इथं डिस्ट्रिक्ट बघू शकता. तुमच्या इथं अकोला डिस्ट्रिक्ट इथं दाखवत आहे. अकोला डिस्ट्रिक्टमध्ये इथं तालुका दाखवत आहे, कोणत्या तालुक्यामध्ये किती सेंटर आहे तुम्ही इथं बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या इथला सेंटरचा सुविधा केंद्राचा इथं ॲड्रेस बघू शकता. इथं इन्चार्ज नेम बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट बघू शकता. त्यानंतर मग तुमच्या प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज तुम्हाला इथं माहिती भेटेल. इथं तुम्हाला ही तुमच्या जिल्ह्यावाईज आणि तालुक्यावाईज तुम्हाला सेंटर बघायचं, आणि तुम्हाला तिथं कॉल करून विचारायचं आहे तुम्हाला नूतनीकरण करण्यासाठी प्रोसेस काय आहे आता नव्याने. तर तुम्हाला तिथं कॉल करायचा आणि तुम्हाला त्या सेंटरवर जायचं आणि तुम्हाला तिथं नूतनीकरण करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीनं नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण करणं आता बंद झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या नजीकच्या तालुका सुविधा केंद्रात जायचं आहे. तर तिथे तुम्हाला नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं मूळ आधार कार्ड लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 90 दिवसाचं काम केलेलं प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहेत. तुम्हाला तुमच्या पासपोर्ट साईज बरोबर तुम्हाला तुमचं राशन कार्डसुद्धा लागणार आहेत. या अशा पद्धतीने तुम्हाला नवीन नोंदणीसाठी तुम्हाला आधार कार्ड, 90 दिवसाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड हे तुम्हाला एकूण 4 डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नूतनीकरण नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे, तुमचं आधार कार्ड, 90 दिवसाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तुमच्या नजीकच्या सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे. तुम्हाला कळत असेल तुमच्या नजीकचं सुविधा केंद्र कशा पद्धतीने बघायचं आणि तिथं कॉन्टॅक्ट करायचा, आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं जायचं आणि हे डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुम्हाला नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण तुमची आता ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. आता तुम्हाला तुमच्या नजीकच्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्येच तुम्हाला जाऊन तुमचं नवीन रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल करणं आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यापुढे देखील या संबंधित काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघता येईल. धन्यवाद.